शेनोली 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 2026 ला शेनोली मध्ये होणार काय? तिथून किल्ले मच्छिंद्रगडावर पण थोडासा 4-5 राऊंडचा शो आहे. डेंजर विषय यावेळी वेगळी शेनोली बघू शकता. शेनोली 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 2026 ला शेनोली मध्ये होणार काय याची उत्सुकता तर तुम्हाला मला सगळ्यांनाच आहे. कारण की या शोचा या वर्षी पॅटर्नच बदललाय. तो बदललेला पॅटर्न तुलाच माहित नाही, कुणालाच अपडेट या माहिती नव्हत्या. काल या शोचं पिक्चर थोडस क्लिअर झालं म्हणजे जस्ट एक डे अगोदर. पण या शोची हाईप तितकीच आहे आणि या शोला जाण्याची उत्सुकता पण तितकीच आहे. तर नमस्कार मित्रांनो, मी साऊंडलाईन झोपस युट्यूबर साऊंड काय प्रत्येकाने आज आपण चाललोय शेनोली. जसं मी म्हणतो तसं द शो ऑफ दी समर सीझन शेनोली यात्रा 2026 साठी. आणि साठी आणि तिथं आज असणार आहे सर्व ब्रँड. पण ते ब्रँड किती टाइमासाठी असणार आहेत आणि त्यांना परमिशन भेटेल का नाही या सगळ्या गोष्टी आपल्याला आज घेऊन जाणार आहेत 2022 सारखा सेफ सीझन. कारण की 2022 ला पण तुमचा प्रत्येक नवीन होता, माझा फक्त 4था ब्लॉग होता आणि मी त्या शोला गेलो होतो. त्यावेळी पण असं झालं, मोठ्यातले मोठे सेटअप राणा वनात लपवून ठेवलेले. शो होणार की नाही, साऊंड लागणार की नाही, इकडे एक साऊंडचेक तिकडे एक साऊंडचेक असं चाललेलं. आणि याही वर्षी तसंच काहीतरी होतंय. आता हे कशामुळे वगैरे त्याच गोष्टीत आपण नाही पडणार, पण आजचा शो तसाच आहे. आणि जरी साऊंड शो होणार नाही होणार पण तरी पण मला त्या ठिकाणी जायचंच आहे आणि तिथं जे काय व्हायचं आहे ते तुम्हाला दाखवायचं आहे ब्लॉगमध्ये. तर आपण निघालो यात शेनोलीला 2026चं शूट करण्यासाठी. बाकी तिथं बरेच ब्रँड लागलेत, मोठे मोठे साऊंडचे पण ब्रँड आहेत आणि वेगवेगळे ब्रँड आहेत तिथं. तिथून किल्ले मच्छिंद्रगडावर पण थोडासा 4-5 साऊंडचा शो आहे, तिकडे पण आपण जाऊ थोड्या वेळानं. पण सगळ्यात आधी शेनोलीमध्ये जाऊया. जर कोण नवीन असेल चॅनलवर तर सबस्क्राईब नक्की करा, कारण 50,000 पर्यंत पोहोचायचं आहे. आणि काय नाही तर भाऊन जसं सांगितलं तसं आपण चाललोय. एंट्री आमची चांगली नव्हती पण लोकेशन तर भारी आहे. जिथं फक्त अशी जरा झाडं वेगवेगळ्या कलरची पाहिजे होती. माझ्यासोबत सूरज भाऊ आहे आणि आपला जो श्रेय आहे तो मी सांगितलं तसं किल्ले मच्छिंद्रगडावर पण शो आहे आज, तिथं पण साऊंड आहेत. आणि एस के भाऊ रामभाऊ आहेत श्रेयस, सो तिकडं पण जाऊ आपण. पण सगळ्यात आधी शेनोलीला जायचं आहे की तिथं नेमकं काय होतंय ह्याची काय म्हणतात लय असं एक्साइटमेंट आहे की साऊंड लागणार नाही लागणार. पण तिथं जरी साऊंड लागले नाहीत तरी 2022 ला आपण बघितलं की कसा माहोल होतोय वगैरे. त्यावर्षी थोडं आपले वेगळे सेटअप होते, यावर्षी ब्रँड आहेत, तरी पण जायचं आहे आपण. सो लेट्स गो. आता जरा न वेळ करता मी पोहोचतो शेनोलीत, काय होतंय तुम्हाला दाखवतो आणि तिथं जाऊन बाकीच्या गोष्टी बोलू. यात्रा आहे साउंड उधर बहुत आता है, हर जगह से ज्यादा आता है उधर. आता है कि आ जाए ना. काय शेनोलीला चाललोय आणि गोळा खायला थांबलोय. एक दिसला आम्हाला गोळावाला, त्याला डायरेक्ट रस्त्यावर थांबवला. आणि शेनोलीचा विषय आता माझा आणि सूरज भाऊचं बोलणं चाललेलं शेनोलीबद्दलच की 2022 ला जो मी पहिला शो म्हणतोय मी गेलतो तो शो आता झालं 4 वर्ष. तिथंच आपल्या श्रेयाची पण माझी ओळख झाली आणि त्या शोला आता 4 वर्ष झाली. भारी वाटते. म्हणजे त्यावेळी माझा 4था व्लॉग होता आणि आजचा व्लॉग मला वाटतंय म्हणजे मला माहिती पण नाही किती आहे, पण माझ्या हिशोबानं 216वा 217वा व्लॉग आहे. 4था व्लॉग कुठं आणि 216 217वा व्लॉग कुठं. सो मजा येत्या. असंच प्रेम सपोर्ट असू दे. इथून पुढं पण आपण बरेच शेनोली सारखे शो कव्हर करायचे, शेनोली पण कव्हर करायचं आहे. सो आपण पोहोचलोय आणि तिथनं असे अपडेट आले की अजून साऊंड नाही चालू झाले. 12 वाजलेत. 1 नंतर साऊंड चालू होतील असं तर वाटायला लागले. आता चालू होतील का नाही होतील हे माहिती नाही, पण तरी पण आपल्याला शेनोलीमध्ये तर जायचं आहे हे तर फिक्स आहे. सो बघू, जाऊया. आणि आता गोळा खातो, तुम्हाला भेटतो थोड्या वेळात.
पोरही उद्या दुपारी ब्लॉग बघत असली तर शिव्याच देणार आहेत मला बघून. भावानो खायला या. आणि कोण आलं बघा, भागाचा वाघ. वाव साऊंड अपडेट, पिवळा वाघ. झुंड में तो सुअर आते हैं, झुंड में तो सुअर आते हैं। शेर अकेला ही आता है, अकेला ही आता है। लगी काही विषय तुला बघायला चप्पल काढ गाईज रोड ओळखते का? लास्ट इयर इथंच तुमचा भाव पळत होता. आता पण इथं जरा जरा काहीतरी दिसतंय, पण कायम सारखं नाहीये. मागच्या वेळी इथंच आपला राडा सगळा झालता, माहित आहे ना तुम्हाला. आणि आपण आहे आता सध्या शेनोलीच्या रोडला, आणि शेनोलीमध्ये आता पोहोचतोय. आणि त्याच्या आधी आपण किल्ले मच्छिंद्र गडावर गेलतो. मी तिथं म्हणजे शेनोलीचा शो जितक्या वेळा त्याचं नाव ऐकलंय त्यावेळी गडाचं पण नाव ऐकलंय, कारण तिकडे पण साऊंड असतात. सो आज शेनोलीचा जरा ऑफ टाइम आहे, तर मी गडाकडे जाऊन तिकडनं शूट करून यायचं असं म्हणलेलं. मग तिथे गेल्या गेल्या माझा मूडच गेला. तिथली लोक म्हणायला आली, ती व्हिडिओ काढू नका, आम्हाला यात्रा करायची आहे. यात्रा दाखवायसाठीच आपण आलतो, आणि मी काय लाईव्ह करत नव्हतो, डायरेक्ट ब्लॉग आपला दुसऱ्या दिवशी येतो. त्यामुळे त्यांच्या शोला तर काय प्रॉब्लेम येणार नव्हता. म्हणजे सगळे नाही, एका तिथं एक मंडळ आपल्याला म्हणलं की व्हिडिओ काढू नका. सो तिथं साऊंड आहेच चालू, पण कॉम्पिटिशन काय होईल असं वाटत नाही. सो आपण मेन शेनोलीकडे आलोय, इथं बघू शकता पुढं. सो बघूया आता शेनोलीत काय काय चालतंय, कसं कसं चालतंय. पण जरासा माझा मूड हार्ट नाही, मूड ऑफ झाला. असू दे, आपण इथं बघू परत आणि जाऊ गडावर जर कॉम्पिटिशन असा काही विषय नाही. पण सांगितलं तरी पण तुम्हाला, मी शेनोलीत पोहोचलोय, साऊंड पण आलेत. लेट्स गो, जाऊया. बॅनर नाही करा.
अनु येऊस तो चौक सध्या अनु शेनोलीत तर पोहोचलोय आणि इथं गावकऱ्यांनी राडा केलाय पूर्ण ब्रँड सॉरी बँजो बिंजो आणि हाच तो मार्ग आहे जिकडनं ती बैल बिलं जातात माहिती आहे ना. आणि इथं पाठीमागं तो वडाचं झाड आहे जिथं मेन कॉम्पिटिशन होतं. सो ह्या वर्षी गावकऱ्यांनी खरंच नाद केलं साऊंडला, म्हणजे असं हेच केलं या. पण बघू, साऊंड तर सगळं तिकडं तुम्हाला माहित असेल, हायवेच्या बाजूला त्या बाजूला तिकडं डोंगर वगैरे आहे आणि अकलाई देवीचं मंदिर आहे, तिकडे सगळं साऊंड गेलेत. म्हणजे ही मिरवणूक असते, ही साऊंडचीच मिरवणूक असते तिकडे न्यायला. पण यावर्षी तसं करू दिलं नाही गावकऱ्यांनी. पण असू दे, साऊंड तर तिकडे आहेत. आणि आल्या आपल्या इथं शेनोलीकरांनी स्वागत पण केलं, इज्जत आहे, कारण की इतक्या वर्ष झालं व्लॉग करतोय, मज्जा. थँक्यू, असंच प्रेम असू दे. सो आपण आता जाऊया तिकडं आतच फिरून. गावात तर सध्या वातावरण शांत आहे, नुसते गावकरी नडायला लागले वन साईड, पोरं काय कुठं दिसून झाले. पण बघू, असू दे. 2 ते 5 परमिशन दिल्या असं समजलंय आता. लेट्स गो, जाऊया त्या हायवेच्या पलीकडे. तिथं कसं वातावरण आहे, साऊंड कुठलं आलेत सगळं तुम्हाला दाखव. पण म्हणा, या रोडला आलं, या डोंगरात आलं ना आणि बैल बघितली की शेनोलीत आल्याचा फील तर येतोय. सो आता आपण हायवे क्रॉस करून चाललोय पलीकडे, तिकडे साऊंड असतात. सो बघूया, कवरला माझा काय संबंध नाही. आपण ते रेल्वे क्रॉस करून आज चाललोय. अशी न्यूज आहे की तिकडे साऊंड तर लागले. परमिशन 2 नंतर आहे, पण बघू तरी पण. आणि जसं म्हटलं तसं इथं आल्यावर तो फील तर आला शेनोलीत आला असं, कारण की डोंगर, रेल्वे रूट आणि तो हायवे मेन गोष्ट असते कायम असते ह्यांची. सो बघूया, जाऊया पुढे साऊंड दाखवतो. कशाचं बघूया की 2 ते 5. लोकेशन आठवते का? रेल्वे. आणि हे लोकेशन आठवते का? पॉवर प्लसचं ते लाफिंग ट्रक, इथंच विषय झाला, मेमरीज. आणि इथं पाठीमागं ते लोकेशन आहे जिथे इंडिया ऑडिओ कराडचा तो आकाश पलटणं मारलेला डायलॉग संपवायला किती तयार झाली माकडं, आपलं काहीच होत नाही वाकडं. यंदा गर्दी तर इतकी नाही आहे, पण तरी पण मेमरीज. हो ना, चालून दमलाय. जेवढं कायम शेनोली आपण रस्त्या पलीकडे चालतो ना, त्या दुप्पट तिप्पट पुढं आलोय. अक्षरशः डोंगर आलाय आता इकडे, पण साऊंड पुढं एकदम दिसायला लागलेत. एकानं आता अपडेट दिली ती रंबा होणं निवरीकर की पुढे गेल्यावर तुला भारी नजारा दिसेल शेनोलीत, म्हणजे तिचे 15 साऊंड वळीनं लागलेत असं. बघूया, त्याच अपेक्षेनं आपण निघालोय. तिथं साऊंड तर दिसतात थोडं आता. बघूया, दाखवतो मी तुम्हाला. चला, आत्ता जरा वाटलं शिवाय काही शपथ. हे थांब, SK LG 398 आणि समर्थ क्वालिटी सगळे नाही कॉम्पिटिशन तिकडे येणार आहे की नाही, इकडे नाही देते, त्यांचं गावच वेगळं आहे. गेल्या वर्षी आलते. शिवराज छत्रपती झाले. सहकार्य करायचंय. वेलकम ऑल आफ्टर लॉन्ग टाइम, बहुत दिन के बाद मेरे भाई. थोड़ा म्यूजिक भी मजा होना चाहिए मेरे दोस्तों. उसे कहते हैं पीछे कने इन द हाउस.
पाणी कसं वाहत जातं की नाही तशी निघाले मुळे सगळे इकडे हे बघा 1 by 1 साऊंड चेक व्हायला लागले आणि पोरं सगळी तिकडे सरकायला लागले. आता बघूया कुठला साऊंड आहे. Om Namah Shivaya. Om Namah Shivaya. अंत होतात तेव्हा एकच नाद घुमतो फक्त तुझा. पाय घडावा वाजती दिशादाही गाजती सह्याद्रीच्या कड्यातून साध तुझी उमटती बसमले पुन्हा अंगी तू फिरसी रणवणी झोले दिगंबरा 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 खेळ रोज नवा गोड मानून घे भाव पूजा. सिस्टम वेगळे आहे यावर्षी नुसतं चला पुढे एक एक गाणं. Attention please. Keep quiet and feel the trouble. Bass test completed. Now close your eyes and feel the vocal. श्री राम विराजेंगे जन्मभूमि में सदियों का तप पूर्ण होगा हरे जन्मभूमि में सदियों का तप पूर्ण होगा हर गांव गली से होती महायज्ञ सफल कैसे होगा. जय रघुनंदन सीताराम दशरथ नंदन जय श्री राम. जय रघुनंदन सीताराम दशरथ नंदन जय श्री राम. Jai Shri Ram, Jai Hanuman. चला पुढे एवढंच राहिलंय आता. ऐकायचं नाही तर चला पुढे. सभी के बीच एक छोटा सा साउंड टेस्ट प्रस्तुत करने वाले हैं. कृपया जो भी दिल से कमजोर है वो हमारे डीजे से दूर हो जाए. त्याचा लागेनांत स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त. स्वप्न गणदैवताय गणाध्यक्षाय धीमहि.
GR Remix. Remix. मृत्युंजय रुद्राय नीलकंठाय शंभवे अमृते मृत्युंजय रुद्राय हा काय पण म्हणा, शेनोरीच्या शोला इतकी शिस्त मी पहिल्यांदा बघायला नाहीतर हायवे बंद असतो. आधी एका बाजूला एका माळात 1 by 1 सगळ्यांचं साऊंड टेक झालं, एकच गाणं ती पण. आणि पब्लिक कंट्रोल करत होतं असं वाटलं. पब्लिकच जायचं एक गाणं झालं पुढच्या साऊंड. त्यामुळे एक नंबर शिस्त विषय. हायवे बंद नाही की काय नाही. आता लाईनला लागले 1 साईड बघू शकता. कॉम्पिटिशनचं तर काही सीनच नाही. ब्रँड लागले ते पण 2 बेस 2 टॉप. साऊंड चेक एक गाणी आता दिलाय. सो बघू आता कसं होतंय काय होतंय आणि मग जाऊ. जसं काही वाटत होतं नाही क्राऊड आलेला नाही. क्राऊड तर आला, गर्दी झाली, कोण पण लागायला नाही, घाम पण आला. पण साऊंड बघू आता कसं वाटतं, कारण क्लीन आहेत. साऊंडची एक झालं सांगितलं तसं. आणि आता गावात गेल्याशिवाय वाजवायला असं सांगितलं. आपण रानात चालत फिरत आता गावात बघूया. बानू लय म्हणजे ऊन लागायला लागले, वैताग आला, गर्दी झाली आज जोरात. आणि क्राऊड नाही म्हणत, पण क्राऊड पण जास्त आलाय. आणि वातावरण तर एवढं स्ट्रिक्ट आहे ना, काही बोले. हा जो हायवे कायम पॅक असतो ना, आज मोकळा हायवे, कारण की लय स्ट्रिक्ट पकडले. सो आता आपण हायवेनं आत घुसायला लागलोय, सगळं साऊंड निघालोय. पाणी धन्यवाद पाणी घेतलं. सर धन्यवाद बाबा. सो बघूया आता काय काय पुढं शोला होते. वातावरण तर एकदम स्ट्रिक्ट आहे. आणि शेनोली म्हटलं की साऊंड चेकच फॅमिली भेटत्या हे फिक्स आहे. सो मजा येत्या. मी हायवेला आहे आज, साऊंड सगळे लाईन निघालेत. जाऊया आपण आता. आला त्रिमूर्ती टायगर ग्रुप आला. Sachin.
म्हणजे क्रिकेटच्या दुनियेत ब्रँडचा ठोका. और आज तक कभी नहीं सुना गया. त्याला म्हणते साऊंड क्रॅकर प्रतीक है. अच्छे अल्लाह ने उरी वाला. त्यांना व्हायला किंमत नाही, किंमत मोजावी लागते. नव्याण्णव करा. La parada de tetas. Don't forget, hey, Indri Ganesh Mitraman, hey, चौकातली पोरं. Hydrosonic series, hey. Why so shy, shy, shy? Exclusive. SG. लाईन कंप्लीट. एकदा तिथं वर जाऊया अरे इथलं मधलं आहे ना, भावना माझं मत काय आहे, आम्ही लाईन बघितली सगळं झालं. इथनं एक शॉर्टकट आहे जो पुढच्या चौकात जाते. सूरज भाऊ मी म्हणतो शॉर्टकटच मारतो. एक शंका आहे माझी, तिथं कॉम्पिटिशन होऊ शकते. सूरज भाऊ ऐका माझं, 5 मिनिटाचा रस्ता आहे. चला भावनू आईच्या गावात याला कमेंट मध्ये भेट द्या. चला माझी एक शंकी झाली, एक शंका आहे ती फक्त दूर होईल भावन. जर नसलं होणार कॉम्पिटिशन तर काही विषय नाही. पण विषय काय आहे, तिथं पॉवर प्लस आणि इंडिया ऑडिओ कराड बॅक टू बॅक गेले आणि तो मेन चौक आहे जिथं तो 2023 ला पण राहत असता ना, तो विषय. सो तिथं ते ऑलमोस्ट पोचले जातात. मी इथनं आपल्याला शॉर्टकट आहे, तिथनं जाऊन फक्त माझ्या मनाची शंका आपण निरसन करू. जर नाही झालं तर मी निघणार आहे तिथनं किल्ले मच्छिंद्रगडला जाऊ. पण एकदा शंका दूर करून येऊया. चला भाऊ नाद लय वेगळा आहे. म्हणजे आज या गावात 0.1% फक्त चान्स आहे कॉम्पिटिशन व्हायचे, किंवा 0%च म्हणा नाही हो. पण तरी पण माझं मन मानन झालंय. या चौकात काय तर होणार असं वाटतंय. आणि गर्दी पण बघा, थांबा दाखवतो, सांगत होतो याला मी.
आणि अक्षरशः भिजलोय का आपण लय बेकार विषय पाठीमागं पावर प्लस आहे आणि आता बघूया जाऊया बोलू आज 3-3:30 वाजता आपण शेजारीतून निघालोय मस्त टाइम होतो की इतक्या लवकर शेजारीतून चाललोय आणि ऑलमोस्ट अर्ध निम पब्लिक चाललंय कारण की ब्रँड आहेत आणि कॉम्पिटिशन वगैरे काही विषय नाही आहे लाईन होती लाईन कव्हर केली तिकडे जी काय होतं ती कव्हर केलं पण उन्हानं वाट लागली अक्षरशः आता तो जाऊया इथून आपण आता किल्ले मच्छिंद्रगडला जाणार आहे तिकडे जाऊन पण आहे कॉम्पिटिशन लेडीज डान्सरची पण सोय केली फिजिकल फ्रेंड येणार आहे तिथं मग लागलाय पळवायला गाड्या माझ्या गाड्या लागलाय बीचच्या स्पीडला ते सांगाले आम्हाला जाताना वाटतच तिथे लागणार आहे त्यामुळे तेच की ना. कशाला दुसऱ्याची नाव घ्यायची पुढे बाकी लवकर जाऊन लवकर ब्लॉक टाकायचं नाही तो शेजारी पण कंप्लेंट झालाय आता अशी कंडिशन नाही की प्रॉपर एंड करेन पण चला घरात जाऊन भेटू होय काय मंगूर काय थांब चला तुम्ही One hour later. पोलीस आहेत आणि श्रेया डायलॉग टाकायला लागलाय म्याओ मार खाते बोलते आता थांबा बघूया श्रेया म्हणजे श्रेया एस के पॉवर वरती आहे वाजवायला बघूया एक पोलीस तर डायरेक्ट पळतच गेलाय ब्रँड एकाच ठिकाणी आणि कॉम्पिटिशन सेटअप एका ठिकाणी काय पण म्हणा सकाळपासून शेनोलीत होतो आणि आता 10 मिनिटं झालं गडावा आलो म्हणजे किल्ले मच्छिंद्रगड आणि इथं छोटं कॉम्पिटिशन बघायला मिळालं मूड फ्रेश झाला हां नाद म्हणजे दोन्हीला इज्जत आहे ब्रँडच्या लेवलला इज्जत आहे पण अशा शोला आणि आपल्यासारख्यांना कॉम्पिटिशन सो मजा आली 5 मिनिटाची आता आपण इथं निघतोय सूरज भाऊंनी चार्जर SK च्या गाडीत ठेवलाय आणि SK डोंगरात आहेत सध्या सो तिकडे जाऊया चार्जर घेऊया आणि मग निघूया व्लॉग आजच्या आज टाकायचा ट्राय करायचा आहे मला बघूया थांबा सकाळी जाताना मी गोरा होतो म्हणजे व्हिडिओ स्टार्ट करताना मी गोरा होतो व्हिडिओ एंड करताना मी काळा झालाय दिस इज द पॅटर्न ऑफ मी म्हणतो तो शो ऑफ समर सीझन द शेनोली शो भर उन्हात काळा किट्ट होईपर्यंत आज शूट केलाय आणि काय मग शूट करतो 2022 पासून वन साइड शेनोलीमध्ये आपण व्हिडिओ करतो आणि वन साइड तिथं प्रेम पण मिळतं आणि युट्यूबला ते व्हिडिओ चालतात पण किती नवीन लोक आले गेले तरी आपला ब्लॉग हा शेनोली मधला येणारच आणि शेनोलीकरांनी पण मला तिथं आज इतकं भरून प्रेम दिलं ना धन्यवाद डायरेक्ट मी किल्ले मच्छिंद्रगडावरून डायरेक्ट मेडिकलला पोहोचलोय व्हिडिओ आधीमध्ये कुठे शूट केला नव्हता कारण की उन्हानं अक्षरशः डिहायड्रेट होऊन वाट लागलेली काळा पडून वाट लागलेली काळा पण जाऊ दे पण वैतागला आलता मी पोहोचलो आहे सुखरूप मेडिकलमध्ये आणि आजच्या दिवसभराबद्दल मला बोलायचं आहे शेनोली
शिरोलीमध्ये वेगळाच विषय झाला, प्रदर्शन भरलेलं स्टार्टिंगला साऊंडचं, आणि कुठं साऊंड नेलं इतक्या लांब लांब त्या मंदिरापर्यंत कधीच आतापर्यंत मी गेलो नव्हतो अशा ठिकाणी. त्याच्यानंतर फक्त एक गाण्याचा साऊंड चेक जसं तुम्ही बघितलं. त्याच्यानंतर नो कॉम्पिटिशन सीन ना कोणता विषय, गर्दी झाली, क्राऊड होता बऱ्यापैकी होता, आणि त्या उन्हामुळे पण ते जास्तच वाटतं. पण तरी पण जसा दरवेळीचा शिरोली शो असतो तसा तर नाही झाला ऑफकोर्स, पण असू दे, चालायचं एखादी इयर. मला एका गोष्टीचा प्राऊड आहे, आणि म्हणजे तुम्हाला पण असावा जे कट्टर साऊंड आहे, की आपण हेच शो आता बघतोय ना, जे शोला असं प्रॉब्लेम होत आहेत, पण आपण प्राईम मधलं पण शो बघितले. मग तो शिरोलीला असू दे, शिराळा असू दे, मंगले असू दे, किंवा अजून कुठले मोठे मोठे शो असतात ते आपण 2022, 23, 24 एकदम प्राईम मध्ये जेव्हा ते शो चालायचे ना, शिरोलीचे पण 2022चा तो पळापळ, 2023ला तो मोठे 8 फुटा स्टॉप, असे सगळे प्राईम वाले शो आपण बघितलेत, आपले ब्लॉग आहेत. सो मजा तर येते, असू दे, इथून पुढे अजून वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला बघायचं. आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा, आणि भेटू आपण एखाद्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये. मी तर सध्या खोमणार आहे, काय बोलतोय समजे ना. चॅनलवर नवीन असलं तर सबस्क्राईब करा, कारण 50,000चा टप्पा सांगितलं तसं कंप्लीट करायचा आहे. प्लीज तुमच्यासाठी मेहनत घेते, तुमचा पण हक्क आहे, नुसतं फोटो काढा येऊ नका, सबस्क्राईब पण करा. आणि जसं मी आठवण करून दिली, जुने शोच्या लिंक आता मी इथं देतोय, लास्टला हा व्हिडिओ तुम्ही बघत आलाय तर इथे येतील, त्याचं थंबनेल बिंगनेल जाऊन आठवणी ताज्या करण्यासाठी ते व्हिडिओ पण बघू शकता. सो भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय साऊंड लाईफ.